मराठा आरक्षण आणि स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीच्या वादात आता राडा झालाय। सदावर्तेंच्या अंगावरती संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली। सदावर्तेंच्या स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीला इतर पक्षीयांचा पाठिंबा आहे का? मराठा आरक्षणावरून सदावर्तेंवरती शाईफेक का झाली? पाहूयात हा रिपोर्ट। अचानकपणे स्वतंत्र मराठवाड्याची मागणी करणाऱ्या सदावर्तेंविरोधात रोष समोर येऊ लागलाय। मराठा आरक्षण सदावर्तेंनी घालवल्याचा आरोप आणि स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीचा निषेध म्हणून त्यांच्यावर काळी शाई फेकली गेली। सोलापुरात सदावर्ते पत्रकार परिषद घेत होते। याआधी यावेळी संभाजी ब्रिगेडनं गनिमी काव्यानं सदावर्तेंवर शाई फेकली। पत्रकार परिषद सुरू असताना हे दृश्य होतं। ज्या व्यक्तीने शाईफेकीचा प्रयत्न केला ती व्यक्ती ही होती। मात्र सदावर्तेंच्या मागे उभी असलेली ही व्यक्ती सुद्धा संभाजी ब्रिगेडचीच पदाधिकारी होती। शाईफेकी आधी पोलीस ताब्यात घेतील या शक्यतेमुळे आधी कोपऱ्यावरच्या माणसानं फक्त घोषणा दिल्या आणि जेव्हा पोलीस त्या व्यक्तीला पकडायला गेले तेव्हा सदावर्तेंच्या पाठीशी उभे असलेल्या व्यक्तीनं शाई फेकली। संभाजी ब्रिगेड ही कवाही तुमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही। संभाजी ब्रिगेड आणि ही चळवळ जिवंत आहे महाराष्ट्रात। तर ह्याच्या पुढे गुणरत्न सदावर्तेला जर महाराष्ट्रभर फिरायचं असेल तर वक्तव्य जे केलं त्याचं माफी मागून तरच महाराष्ट्रभर फिरू शकणार, नाही तर संभाजी ब्रिगेड त्याला कुठेही फिरू देणार नाही। जय शिकारणी वैसी बारणी, अरे जय शिकारणी वैसी बारणी, अरे जय शिकारणी वैसी बारणी, अरे जय शिकारणी वैसी बारणी। सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांच्या याचिकेनंतर मराठा आरक्षण रद्द झालं हे वास्तव आहे। आधी सदावर्ते मराठा आरक्षणाला खुलेपणाने विरोध करायचे, मात्र एसटी आंदोलनानंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाली। पाटील की देशमुखी राजेशाहीचं राज्य नाही, पाहिजे तसे निर्णय द्यायला आणि ही पंचायत नसून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। मराठा रिझर्वेशन अल्ट्रा व्हायरस आहे म्हणून म्हणतो की शर्मेनं मान घालून आज अशोक चव्हाणांनी तमाम खुल्या गुणवंतांची माफी मागितली पाहिजे। 56 मोर्चे 52 मोर्चे चलत नसतात। आरक्षण हे मुघलाई पद्धतीने लुटलं जाऊ शकत नाही। आज पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोटवर सांगितलेलं आहे की तुम्ही पिटिशन घेऊन सुप्रीम कोर्टात गेलात, मराठा आरक्षण रद्द झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा समाज तुमच्यावरती नाराज आहे। त्या नजरेतून ह्या नाराजीकडे कसं बघता समाजाच्या? नाही नाही नाही, ते माझे बांधव आहेत, ह्युमन बिंग आहेत, त्यांचंच आरक्षण घालवलं नाही 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 तसं नाही। ते मी संविधानिक दृष्टिकोन दाखवला, संविधान वाचून दाखवणं आणि संविधानिक काम करणं याच्यात काही चुकीचं नसते। त्यांना त्यांची फसवणूक कोण केली, सरकार कोणाचं होतं, 147 लोक कोण होते, देशातले वकील कसे आले, त्यांच्यावर खर्च कसा झाला आणि त्या माझ्या मराठा बांधवांना माहित आहे सरकारने केलेली फसवणूक आहे। आणि आज ते ताटमानानं म्हणतात माझ्यासोबत एक मराठा लाख मराठा। माझ्या मराठा बांधवांना हे स्पष्टपणे माहित आहे। मला दाखवा अजित पवार उपमुख्यमंत्री आणि शरद पवार जे आज या महाराष्ट्रातलं सरकार चालवतायत, होल्ड करतायत, या दोघांनी क्लीन दृष्ट्या मराठा रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये कायदेशीर प्रक्रिया कुठं पार पडली। मी रिझर्वेशन घालवणारा नाही, मी संविधानिक भाषा दाखवणार आहे। 2018 मध्ये फडणवीस सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं। सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गात मराठ्यांना आरक्षण मिळालं, मात्र त्याविरोधात सदावर्तेंच्या पत्नी जयश्री पाटलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं। कायद्याचे अभ्यासक आणि संविधानावर प्रेम असणाऱ्या सदावर्ते अनेकदा चिथावणीखोर विधानांनीही चर्चेत राहिले। त्यामुळे याआधी अनेक ठिकाणी भावना दुखवणारी विधानं केल्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या। मागच्या काही काळात चिथावणीच्या आरोपात मुंबईमध्ये गुन्हा दाखल आहे। उदयनराजेंबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या आरोपात साताऱ्यात गुन्हा दाखल आहे। संपादरम्यान कोर्ट फी आणि स्टॅम्पद्वारे गैरप्रकारानं पैसे घेतल्याचा आरोप आहे।
वकिलीचा दुरुपयोग म्हणून सनद रद्द करण्याची मागणी पंढरपुरात झाली आहे. प्रक्षोभक विधानामुळे कोल्हापुरात गुन्हा दाखल आहे. वृत्तवाहिनीवरच्या चर्चेत आक्षेपार्ह विधानामुळे पुण्यात गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणावरून समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या आरोपात बीडमध्ये गुन्हा दाखल आहे. एकीकडे सदावर्ते म्हणतात की ते संविधानाची भाषा बोलत असल्यामुळे त्यांच्या विरोधात भडकवलं जाते आणि दुसरीकडे त्यांच्या पत्नी मात्र इशारे देत थेट स्वतंत्र मराठवाड्याचा विषय पाकिस्तानच्या फाळणीपर्यंत नेत आहेत. प्रत्येक वेळेस तुम्हाला टार्गेट केलं जाते कारण मी संविधानाची भाषा बोलतो. संविधानाची भाषा बोलत असताना जो तुम्हाला विरोध होतोय तो मग हा जो आहे तो नेमका काय आहे? पराभूत मानसिकता आहे शरद पवारांच्या शेवट शरद पवारांच्या पराभूततेचं हे लक्षण आहे. आणि उद्धव सरकारात मंत्री असताना सुद्धा लपून बसले होते. आता कुठे ते जेलात जाऊन आल्यावर संजय राऊत बाहेर निघून काहीतरी वळवळ करण्याचा प्रयत्न केलेला करतात. आतमधली हवा तर सगळी पोकळ झालेली दिसते. तुम्ही बघा वर्तनातूनच त्यांच्या दिसते की त्यांची हवा सगळी फुस झालेली आहे. शरद पवार देवानी तुमच्या तोंडातली आवाज सुद्धा काढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे आज तुम्ही का फुसफुस करताय ना ते तुमचं तुम्हाला कळत नाही. शरद पवार खबरदार, जर सदावर्ते साहेबांच्या नादाला लागचाल तर आधी तर जयश्री पाटीलच समोर आहे. त्यांच्या समोर जायची तुम्हाला तुमची तर लायकी सुद्धा नाही. का बोलत नाही तुम्ही? माझ्या अखंड भारतातला पाकिस्तान त्या गांधींनी जेव्हा काढून दिला त्याच्यावरती का बोलत नाही तुम्ही? स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मात्र अचानक सदावर्तेंनी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी का बाहेर काढली यावरून विरोधक भाजपकडे बोट दाखवत आहेत. हे विषय मांडणारे कोण आहेत? त्यांचं राजकीय आणि संविधानिक काही योगदान आहे का? त्याच्या मागे त्यांचा काय अभ्यास आहे? मला कशाला प्रश्न विचारतात त्या माणसावर? म्हणजे तो माणूस माझ्या दृष्टीने बोलण्याच्याही उंचीचा नाही. त्यांची व्यक्तिगत सदावर्तीची भूमिका आहे. हा महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता महाराष्ट्राची आहे. हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांच्या राज्यातले हस्तक राहणार नाही. याआधी संघाचे माजी प्रवक्ते राहिलेल्या मागो वैद्यांनी छोटी छोटी राज्य हवीत असं म्हणत 3-3 कोटी लोकसंख्येची राज्य या हिशोबानं महाराष्ट्राची 4 राज्य व्हावीत असं म्हटलं होतं. त्यानंतर श्रीहरी आणेंनी सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी केली, ज्याला तेव्हा मनसेनं जोरकसपणे विरोध केला होता. विदर्भाबाबत बोलायचं झालं तर हा फरक आम्हाला कधीच जाणवला नाही. आम्ही मराठीही बोलतो, आम्ही हिंदीही बोलतो आणि आमच्याकरता हिंदी लीडर्सही तितकेच मोठे असतात जितके मराठी लीडर्स आहेत. विदर्भाचा विकास होत नाही म्हणून विदर्भाचं राज्य हवंय, मराठी भाषिकांचं म्हणून नव्हे. हिंदी भाषिक मराठी भाषिक हे आमच्याकरता एकच आहे. ते तुझ्या आईचा आणे फुटाणे तुडतुडते हे विनाकारण नाहीये. हे तुम्हाला वाटेल की कोणतरी काहीतरी गंमत पडून करते. गंमत पडून नाही, हे सगळं प्लॅनिंग आहे. ते एक मध्ये पिल्लावळ आलं होतं आणे नावाचं. विदर्भ स्वतंत्र करायचं म्हणे. आवाज ऐकला का त्याचा? मला बोलताय सगळं. हे साला पाप्याचा पितर विदर्भ स्वतंत्र करणार. काही कोणालाही पुढे करतायत, काही चाललंय. आणि शिवाय एका भाषेचं एकच राज्य पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे, अनाठायी आहे, अयोग्य आहे. महाराष्ट्राचे माझ्या निकषाप्रमाणे 3 कोटीचं एक राज्य म्हणलं तर 4 विभाग होतात. मी 4 भाग म्हणतो, व्यवस्थेच्या दृष्टीने म्हणतो. तुकड्यामध्ये चितेचा भाग आहे, माझा चितेचा भाग नाही. ते कोणतरी एक मागो वैद्य, त्यांना काय वाटलं मागो ते मिळेल. महाराष्ट्राची म्हणे 4 राज्य झाली पाहिजे. काय तुमच्या वाढदिवसाचा केक वाटला काय? यायला कोणी यायचं आणि घेऊन जायचं आपला तुकडा आणि खात बसायचा बाका 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 करून. मी मागे म्हटलं होतं आमच्या छत्रपती शिवरायांचा जन्म म्हटलं जुन्नरचा आमच्या पुणे जिल्ह्यातला, आणि त्यांच्या आई जिजाऊ साहेबांचा जन्म हा आमच्या विदर्भातला बुलढाणा जिल्ह्यामधला. आई आणि मुलाची ताटातूट करताय. जर झेपत नसेल तर खुर्च्या खाली करा, पण माझा महाराष्ट्र तुम्ही तोडून देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत तोडून देणार नाही. याआधी 2000 साली मध्य प्रदेशातनं छत्तीसगड राज्य बनवलं गेलं. उत्तर प्रदेशमधनं उत्तराखंड हे नवं राज्य तयार झालं आणि बिहारमधून झारखंडची निर्मिती केली गेली. हे 3ही राज्य बनवण्यामागे विकासाचा असमतोल ही कारण होती.
मात्र झारखंड सहित या तिन्ही स्वतंत्र राज्यांनी आजवर अपेक्षित विकास साधलेला नाही. वास्तविक जेव्हा बिहारमधनं झारखंड वेगळा झाला तेव्हा खनिज आणि खाणींचा सारा भाग झारखंडमध्ये गेल्यामुळे बिहार मागास होण्याची शक्यता वर्तवली गेली. मात्र झारखंडला पुढे आणण्यात तिथे राज्यकर्ते कमी पडले. या घडीला राजस्थान देशातलं सर्वात मोठं राज्य आहे. क्षेत्रफळ आहे 3,42,239 चौरस किलोमीटर. दुसरं मोठं राज्य मध्य प्रदेश, क्षेत्रफळ आहे 3,08,252 चौरस किलोमीटर. तिसरं मोठं राज्य महाराष्ट्र, क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. चौथं राज्य उत्तर प्रदेश, क्षेत्रफळ 2,40,928 चौरस किलोमीटर. सध्या 22 कोटी लोकसंख्येचं उत्तर प्रदेश हे देशातलं सर्वात मोठं राज्य आहे. जर उत्तर प्रदेशला आपण स्वतंत्र देश मानलं तर उत्तर प्रदेश हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा 6वा देश ठरेल. काही हजारांच्या फरकानं पाकिस्तानहून आपल्या एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचंही 4 तुकड्यांमध्ये विभाजनाचं नियोजन आहे. पहिला भाग पश्चिम उत्तर प्रदेश, दुसरा भाग अवध प्रदेश, तिसरा भाग बुंदेलखंड आणि चौथा भाग पूर्वांचल. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र मराठवाडा स्वतंत्र करण्याच्या मागणीतली कमालीची गोष्ट म्हणजे हा निर्णय राज्यकर्त्यांना घ्यायचा असतो. आणि या घडीला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिंदेगड, ठाकरे गटासहित बहुसंख्य मराठवाडा वासियांचा सुद्धा स्वतंत्र मराठवाड्याला विरोध आहे. गुणरत्न सदावर्ते हा RSS आणि भाजप यांचे पिलावळ असे काहीतरी विधान करून संयुक्त महाराष्ट्र तोडण्याचा हा प्रयत्न करत आहेत. पण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही हा संयुक्त महाराष्ट्र ज्यांनी बलिदान दिले त्यांचं बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीत. सारख्या व्यक्तीने असं स्टेटमेंट करणं हे चुकीचं विधान आहे. कारण मुंबई, महाराष्ट्र आणि मराठवाडा याला कधीच कुणी वेगळं करू शकणार नाही आणि आम्ही करून देणार नाही. गुणरत्न सदावर्ते म्हणलं तर मराठा मोर्चापासून ते ST संपापर्यंत फक्त चर्चेमध्येच राहिलेले आहेत. ही चर्चेचा विषय कुठलाही डायव्हर्ट करण्यासाठी गुणरत्न सदावर्ते असे बेताल वक्तव्य करतात आणि मराठवाडा वेगळा होणं हे आमच्यासाठी चुकीचं आहे. कुणीही मागणी न करता सुद्धा अचानकपणे सरकारला सुद्धा काय उपरती आली किंवा ह्या स्टेटमेंटला एवढं मोठं मीडियामध्ये प्रसिद्धी देण्याची काय उपरती आली, म्हणूनच माझा ह्या विधानाला विरोध आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.